मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीमुळे शेतकरी वेटिंगवर राहिल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार होते, मात्र या बैठकीमुळे पाहणी दौऱ्याला उशीर झालाय। मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री कोकाटे आज राष्ट्रवादी कार्यालयात पोहोचले। गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यालयावर छगन भुजबळांचं वर्चस्व आहे। पक्षातील या बैठकीमुळे अवकाळी आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी मात्र वेटिंगवर असल्याचं दिसून आलं। मंत्री नरहरी झिरवाळ आणि राष्ट्रवादीचे आमदार बैठकीला उपस्थित होते। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याचं कोकाटे यांनी जाहीर केलं होतं। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, नक्कीच माणिकराव कोकाटे हे आज अवकाळी पावसाच्या जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याची पाहणी करण्यासाठी दुपारच्या वेळेला निघणार होते, मात्र ते ह्या अवकाळी पावसाचे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या पाहणीसाठी तब्बल 2 ते 3 तास लेट निघालेले आहेत आणि यामुळे खरं तर शेतकरी वेटिंगवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी आधी राष्ट्रवादीची जी पक्षाची बैठक होती ती पार पाडली आणि त्यानंतर ते शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसाचं जे नुकसान झालं आहे ते पाहण्यासाठी ते निघालेले आहेत। एक थोड्याच वेळात ते पोहोचतील, मात्र या सगळ्या बैठकीमुळे शेतकरी जे आहेत ते तब्बल 3 ते 4 तास वेटिंगवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कृषी मंत्री नाशिकचेच आहेत आणि या सगळ्यांमध्ये नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अवकाळीचं नुकसान झाले। उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसाचं नुकसान झालंय, मात्र या सगळ्यात पाऊस पार्श्वभूमीवर 3 ते 4 तास शेतकऱ्यांना राहिल्यामुळे वेटिंगवर राहिल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर आहे। अगदी सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।